सच्चिदानंद सद्गुरू साईराम महाराज की जय. साईंच्या पवित्र नगरी शिर्डीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या यात्रेमध्ये आपण शिर्डीचे संपूर्ण दर्शन घेणार आहोत. साईबाबांच्या समाधीपासून सुरू होणारा प्रवास बाई जामाता यांच्या घरापर्यंत, द्वारकामाईपासून चावडीपर्यंत आणि शिर्डी साई ट्रस्टच्या भक्त निवासापासून प्रसादालयापर्यंत सर्व माहिती मी या शांत भक्तिमय यात्रेत तुम्हाला सांगणार आहे. तर चला या पावन स्थळाची दिव्य अनुभूती घेऊया. देशभरातील अनेक शहरांमधून शिर्डीसाठी थेट ट्रेन चालतात. तसेच सरकारी व खासगी बसचीही उत्तम सोय आहे. मंदिरात प्रवेशासाठी गेट क्रमांक 4 वापरावा लागतो. ज्या ठिकाणी आपल्याला साईबाबांची मोहक प्रतिमा दिसते त्याच प्रतिमेखाली सुमारे 6 फूट खाली साईबाबांची पवित्र समाधी आहे. 15 ऑक्टोबर 1918 विजयादशमीच्या पवित्र दिवशी साईबाबांनी येथेच महासमाधी घेतली. मंदिराबाहेर येताच दिसतो 150 वर्षांहून जुना निमाचा पवित्र वृक्ष. 16व्या वर्षी शिर्डीत प्रथम आगमन झालं तेव्हा बाबा याच झाडाखाली बसले होते. बाबांच्या इच्छेनुसार येथे जेव्हा खुदाई झाली तेव्हा नेमके 4 अखंड दीप प्रज्वलित अवस्थेत सापडले. ही जागा आज गुरुस्थान म्हणून पूजली जाते. द्वारकामाई साईंच्या असंख्य लीलांची साक्षीदार. याच ठिकाणी साईबाबा ध्यानात बसत असत. याच दगडी चबुतऱ्यावर ते वर्षानुवर्ष विसावत होते. त्याच चुलीवर ते भक्तांसाठी अन्न शिजवत असत. आणि सर्वात अद्भुत, या ठिकाणी प्रज्वलित असलेली धुनी गेल्या 125 वर्षांपासून एक क्षणही विझलेली नाही. द्वारकामाई समोरील चावडीत 9 दिवसांच्या प्रचंड पावसामुळे पाण्याने भरले होते. म्हणून भक्तांनी साईबाबांना विनंती केली आणि बाबांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत इथेच रात्र घालवायला सुरुवात केली. साईंची 30 वर्ष सेवा करणारे भक्त हाजी अब्दुल बाबा, त्यांची छोटीशी पवित्र दरगाह चावडी समोर आहे. सभा मंडपाजवळ ट्रस्टची कॅन्टीन आहे, जिथे 2 ते 10 रुपयात चहा, कॉफी, पाण्याच्या बाटल्या मिळतात. इथेच लाडू प्रसादाचे काउंटर आहे. मंदिर परिसरात सर्वत्र फ्री लॉकर सुविधा उपलब्ध आहे. 2 मिनिटात आपण येतो साईंची अढळ भक्ती करणाऱ्या लक्ष्मीबाई शिंदे यांच्या घरी. साईंच्या शेवटच्या क्षणी त्यांनी लक्ष्मीबाईंना 9 चांदीचे नाणे दक्षिणा म्हणून दिली. ती आजही जपून ठेवली आहेत. थोडं पुढे चालले की मिळतं भक्त म्हाळसापतींचं घर. साईंच्या अद्वितीय शक्ती सर्वप्रथम ज्यांनी ओळखल्या ते म्हणजे म्हाळसापती. साई 3 दिवस समाधी स्थितीत असताना म्हाळसापती त्यांच्या जवळच बसून राहिले होते. साईंची माता बाई जामाता, ज्यांच्या हातचं अन्न साईबाबा प्रेमाने ग्रहण करत. शिर्डीत बाई जामाईंची एकूण 5 घरे आहेत. त्यातील सर्वात जुनं घर आज आपण पाहतोय. ते भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. साईबाबांनी पहिल्यांदा शिर्डीत प्रवेश केला तो याच खंडोबा मंदिरात. तेव्हा पुजारी म्हाळसापती म्हणाले, "ओ साई," आणि त्या क्षणापासून दुनियेनं त्यांना साईबाबा म्हणून ओळखायला सुरुवात केली. साईबाबांनी स्वतः हाताने बनवून भक्तांना अन्नदान केलं. ती परंपरा आजही ट्रस्टकडून मोफत प्रसादालयात चालू आहे. एका वेळी हजारो लोक इथे प्रसादरूपी अन्न घेतात. वेळ सकाळी 10 ते रात्री 10.
सर्व भक्तनिवासातून फ्री बस सेवा उपलब्ध. शिर्डीपासून जवळच 4 किलोमीटर अंतरावर सुंदर पंचमुखी गणपती मंदिर आहे. इथे 16 प्रकारचे अद्वितीय गणपती रूपांचे दर्शन होते. हे मंदिर फार कमी भक्तांना माहिती आहे, म्हणून नक्की भेट द्या. साई ट्रस्टतर्फे द्वारावती, भक्तनिवास, साई आश्रम, धर्मशाळा अशा अनेक सुविधा उपलब्ध. 20 रुपये ते 1000 रुपये मध्ये AC अँड नॉन AC रूम मिळतात. फक्त 10 मिनिटांवर असलेल्या या पार्कमध्ये 4 मुख्य शो आहेत: तीर्थयात्रा, लंका दहन, द्वारकामाई आणि सबका मालिक एक. संध्याकाळी सुंदर लेझर शोही होतो. साई तीर्थच्या समोरच हे वॉटर पार्क आहे. तर मंडळी, आपली ही पवित्र शिर्डी यात्रा इथे संपते. ही भक्तिमय सफर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबका मालिक एक. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.